प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो की माझ्यासारख्या शिवसैनिकाला जे आज जिल्हा प्रमुख पदाची जी संधी दिली आहे त्यासाठी मी साहेबांचे खरोखर मनातून आभार मानतो। मी 1999ला शिवसेनेचा शाखा प्रमुख होतो। शाखा प्रमुख, शहर प्रमुख, तालुका प्रमुख, आज जिल्हा प्रमुखाची जी जबाबदारी दिली आहे हे शिवसेनेतच होत आहे। शिवसेना एक असा पक्ष आहे की सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा पक्ष जर कोणता असेल तर मी म्हणाल शिवसेना आहे। कसं पाहता खासदार संजय जाधव हे बंद करण्याच्या तयारीत आहेत आणि मातोश्रीवर बैठक झाली त्यानंतर तुमची थेट अनिराव यांची उचलबांगडी करून नियुक्ती करण्यात आली आणि पक्षाचे काय आदेश आहेत? पक्षाचे आदेश आहेत, जो काम करल त्याला पक्षात ठेवल्या जाईल। ते पक्षाच्या बैठकीला आल्या नसल्यामुळं माझी पक्षात एक नियुक्ती केलेली आहे। राहिला विषय खासदार साहेबाचा, खासदार साहेब आज शिवसेनेतच आहेत आणि शिवसेनेतच राहतील असं वाटतंय। खासदार बोलताना म्हणाले की पुढची परिस्थिती काय निर्माण होईल त्यावर निर्णय घेतला जाईल। उद्धव ठाकरेंनी नेमका मातोश्रीवर झालेल्या बैठकीत काय संदेश दिलेला आहे शिवसैनिकांना? उद्धव साहेबांनी सांगितलं की खासदार साहेब काय करायचं ते करतील, तुम्ही पक्षाचं काम करा, पक्षाचे पदाधिकारी आहेत, पक्ष थांबता कामा नये, हाच पक्षप्रमुखांचा आदेश आहे। कसं पाहता येणाऱ्या काळात खासदार सोडून गेला शिवसेनेत कशी परिस्थिती होईल जिल्ह्यामध्ये? शिवसेनेत असं आहे की शिवसेनेची तेवढी तयारी आहे, सोडून गेलं तरी कोणी आणि राहिले तरी शिवसेना ही शिवसेनेच्या बळावर येणारी सर्व इलेक्शन लढल। स्थानिक स्वराज्य संस्थेत शिवसेनेला म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही। आता येणाऱ्या काळात कसं बांधणी करणार आणि काय आपलं विजन आहे पुढे? जसे पक्षप्रमुखाचे आदेश येतील, जसे संघटनेचे आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही काम करू आणि येणाऱ्या काळात निश्चित पक्षाला भरघोस असं यश मिळेल असं काम करू। एकीकडे शिंदे सेना वाढत आहे, दुसरीकडे शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळताना दिसत आहे, कसं? हे बघा, पक्षातून कोणी एखादा कार्यकर्ता गेला असेल पण पक्ष कधी असं हे होणार नाही। सर्वसामान्य माणसाच्या मनात उद्धव साहेबांबद्दल प्रचंड प्रेम आहे, बाळासाहेबांवर प्रेम करणारी परभणी जिल्ह्यातली जनता आहे। त्यामुळं मला वाटत नाही की शिवसेनेचा जनाधार वाढलेलाच आहे, कमी कधी झाला नाही। 4 लोक आले किंवा 2 कोण्या कामासाठी किंवा सत्तेसाठी जर कोणी गेला असेल तर शिवसेनेला ह्याचा काही फरक पडणार नाही। शिवसेनेचा बालेकिल्ला अबाधित राहील असं वाटतं? 100% सांगतो तुम्हाला, शिवसेनेचा हे जो बालेकिल्ला आहे अबाधित राहील। पहिल्यापेक्षाही जनतेला चीड आहे, जनता इलेक्शनची वाट बघत आहे। येणाऱ्या इलेक्शन मध्ये तुम्हाला निश्चित कळेल की लोकांच्या मनात किती चीड आहे आणि 100% शिवसेनेचा जो बालेकिल्ला आहे तो अबाधितच राहणार आहे।